सगळे. मी पुष्पा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे ना, मी तुमच्यासोबत माझा जो IKEA शॉपिंग व्लॉग आहे तो शेअर करणार आहे. मी काल IKEAला गेली होती सॅटर्डे संडेमध्ये. तर म्हणजे ज्या काही गोष्टी मला घ्यायच्या नव्हत्या त्या देखील मी आणलेल्या आहेत. पण काय माहिती, जेव्हा पण मी IKEAला जाते ना, तर माझं काहीतरी बजेट असतं, त्या बजेटच्या बाहेर जातं दरवेळेस. आणि आता तुम्हाला माझा लिव्हिंग रूमचा जो लुक आहे ना, म्हणजे माझा हॉलचा लुक आहे ना, तो थोडासा वेगळा दिसत असेल. तर ही आत्ताची शॉपिंग आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत पहिले शेअर करावं आणि त्यानंतर लगेचच नेक्स्ट ब्लॉग असणार आहे माझा होम टूर. मी लवकरच म्हणजे उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत होम टूर शेअर करणार आहे. तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा. तर इथे आता सोफ्यावरती म्हणजे ऍक्च्युली काय आहे, माझा हा 3 सीटचा सोफा आहे, पण लिव्हिंग रूम मध्ये जागा नाहीये. आणि आता मी जस्ट असंच इथे आणून ठेवला, तर छान वाटत होता म्हणून म्हटलं असंच ठेवावा, छान वाटतं. आय होप तुम्हाला ही अरेंजमेंट आवडली असेल. तर आता मी तुम्हाला काय काय घेऊन आलेली आहे ते दाखवते. तर हे पिलो कवर्स मी घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला जर कलर दिसत असेल ना, तर मी माझे जे रेड पिलोज आहेत ना, त्याला थोडासा मॅचिंग होईल असे पिलो कवर घेतलेले आहेत. आणि याच्यावरती धूळ जरी पडली ना तरी लवकर हे असे खराब दिसत नाहीत. तर ही जी साईज आहे ना ती 50 बाय 50 सेंटीमीटरची आहे. तर 299 रुपीजला मला एक असं पिलो कवर हे मिळालेलं आहे. त्यानंतर हे एक फेक प्लांट घेऊन आलेली आहेत. IKEAचे फेक प्लांट्स खूप छान दिसतात, म्हणजे असे रिअल असल्यासारखे वाटतात. तर हे असं ब्रुशसारखं खूप सुंदर दिसत होतं आणि मी याच्यासाठी इथे एक जागा केली होती. मी आता जे माझे सोफा ठेवलेले आहेत ना, तिथे हा एक छोटासा स्टूल ठेवून त्याच्यावरती एक मॅट ठेवलेली आहे. त्यावरती याचा लुक खूप सुंदर दिसणार आहे. मी आता तुम्हाला एक लुक देतेच. तर हे मी 899 रुपीजला घेतलेलं आहे. थोडंसं कॉस्ट वाटली मला जास्त, पण दिसायला याचा लुक खूप छान येत होता, त्यामुळे मग मी घेऊन टाकलं. तर हे आहे माझं TV युनिट. TV युनिटच्या वरती पूर्ण ओपन वाटत होतं, तर त्याच्यावरती म्हटलं एक फ्लोटिंग शेल्फ घेऊन यावं. तर IKEAमधून मी एक फ्लोटिंग शेल्फ देखील घेऊन आलेली आहे, जो मला रिझनेबल मिळालेला आहे. 500 रुपयाला भेटलेला आहे. तर आत्ता तर मी एक घेतलेला आहे. तर हा जर लुक छान वाटला तर अजून एक घेऊन तो जो सेक्शन आहे ना तो अजून छान डेकोरेट होईल. तर हा आहे तो फ्लोटिंग शेल्फ आहे. साईज एकदम ओके वाटली मला, कारण मी ॲमेझॉनवरून एक फ्लोटिंग शेल्फ बघितला होता, तर त्याची कॉस्ट जास्त होती आणि एवढा पण खास वाटत नव्हता. आणि ते 2 होते, सेट ऑफ 2 मध्ये भेटलेलं होतं. तर म्हटलं रिस्क नको घ्यायला, तर IKEAमध्ये मला हे खूप छान असं भेटलेलं आहे. तर हा सेक्शन डेकोरेट करायचा होता, खूप दिवस झालं, त्यामुळे माझी होम टूर राहिली होती. तर आता फायनली हा एरिया देखील आता डेकोरेट झालेला आहे. तर या शेल्फला डेकोरेट करण्यासाठी ज्या काही गोष्टी मी घेतलेल्या आहेत त्या दाखवते. तर हे जे प्लांट आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं आहे. तर तिथेच शेल्फवरती ठेवण्यासाठी हा एक फुलांचा गुच्छ तुम्हाला दिसतोय तो घेऊन आलेली आहे. आणि हे एक मस्टर्ड कलरचं माझ्याकडे झाडांना पाणी घालायचं होतं, खूप सुंदर वाटतं ते. तर म्हटलं आता ह्याला आहे ना आपण ह्या गुच्छासाठी वापरावं. तर इतकं छान असं फ्लॉवर पॉट रेडी झाला. तर तुम्हाला आता मी टाकून दाखवते त्याच्यामध्ये कसा लुक येतोय. इतकं छान वाटत होतं, इतका रिच लुक देत होता. आणि हे असं आहे ना, मी कुठल्या तरी व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. हे चायनाचे जे व्हिडिओज आहेत ना, त्यांचे जे होम डेकोरेशनसाठी ते अशा पद्धतीचं डेकोरेशन करतात, खूप सुंदर दिसतं. तर हे देखील मी आता फ्लोटिंग शेल्फवरती ठेवणार आहे. तर दाखवते आता तुम्हाला ते कसं दिसतंय. तर हे मी किड्स रूमसाठी अलार्म क्लॉक घेतलं होतं, तर ते देखील आता मी इथे फ्लोटिंग शेल्फवरती डेकोरेशनसाठी यूज करते.
तर इथे आहे ना जे हा फ्लॉवर पॉट टाईप मी बनवलेला आहे ना ते तिथे बसत नव्हतं, साईज थोडीशी त्याची मोठी होती, त्यामुळे मग मी अजून एक वेगळा जुगाड केला आणि तो जो फ्लॉवरचा जो गुच्छ आहे ना तो मी तिथे मला तिथेच ठेवायचा होता आणि खरंच खूप सुंदर वाटत होता तो. तर आपले जे टी लाईट कॅन्डलचं होल्डर्स जे आहेत मी डीमार्टमधून घेतले होते त्यामध्ये ठेवलेलं आहे, तरी देखील लुक खरंच खूप छान वाटत होता. तर असा डेकोरेट झालेला आहे माझा टी व्ही युनिटचा वरचा शेल्फ आणि यामुळे ना इथला जो लुक आहे ना तो मी तुम्हाला एकदम लांबून दाखवते, इतका सुंदर दिसत होता. पूर्ण एरिया जो आहे ना तो छान असं सुंदर डेकोरेट झाला होता. तर माझं लिव्हिंग रूमचं मेकओव्हर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आय होप तुम्हाला माझी जी शॉपिंग आहे ती देखील आवडली असेल. तर बाहेरून जाऊन आल्यानंतर आहे ना जास्त काही जेवण बनवायचं नव्हतं, थोडंसं लाईटच ठेवायचं होतं, थोडंफार आपण बाहेर खातोच. तर म्हटलं बर्गर घेऊन जाऊया आणि त्याची रेसिपी देखील आता तुमच्यासोबत शेअर करते. मे बी तुम्ही व्हिडिओजमध्ये बघितली असेल, पण जर तुम्ही बघितलं नसेल तर माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल. तर इथे मी पनीर आहे ना बारीक कट करून घेते आणि आपण पनीरचे बन्स बनवूया. सिंपल आहे, म्हणजे एक 10 मिनटामध्ये होईल अशी रेसिपी आहे. तर पनीर इथे बारीक असा क्यूबमध्ये कट करून घेतलेला आहे आणि आपल्याला याला मॅरिनेट करायचं आहे, पण मॅरिनेट आपल्याला याला वेगळ्या गोष्टींनी करायचं आहे. तर पहिले इथे मी आता कोथिंबीर कट करते आणि मी ऑलरेडी चॉपिंग बोर्ड आहे ना यूज करायचा ठेवला होता, म्हणून मी इथे कैचीने कट करून घेते. पटकन होऊन जातं, बारीक देखील होते आणि वेस्ट देखील जात नाही. तर याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे, मी मीठ बिलकुल टाकणार नाही आहे कारण गरज नाही आहे. यामध्ये आता आपण सॉस ॲड करूया आणि थोडंसं मेयोनीज ॲड करूया, म्हणजे हेच आपल्याला मॅरिनेशनसाठी यूज करायचं आहे. आणि हे म्हणजे प्रोटीन जर आपले कमी असतील ना तर हे एकदम हाय प्रोटीन मील आहे आणि पोट भरतं आपलं, कारण बर्गरनी आहे ना पोट आपलं भरतंच. तर याच्यामध्ये आहे ना मी थोडंसं आपलं जे सीझनिंग असतं ना आपलं पिझ्झा मिक्सचं ते थोडंसं ॲड करते आणि एक 5 मिनटंच मी मॅरिनेट करणार आहे. तोपर्यंत मी माझे जे बन्स आहेत ना ते कट करून घेते आणि आपल्याला बन्समधून पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर सॉस आणि मेयोनीज टाकून मी थोडा वेळ ठेवलं होतं. त्यानंतर आता याच्यामध्ये मी जो बटर आहे तो थोडा मेल्ट करून घेतला आणि तो मी आता याच्यामध्ये ॲड करते. तर जेव्हा पण आम्ही कधी बाहेरून जाऊन येतो तेव्हा मी घरामध्ये जे काही बनवायचं ते सिंपल बनवते. कधीतरी ब्रेड ऑमलेट बनवते, कधीतरी ब्रेडचे सँडविच बनवते. पण आज आणि समोर दिसले मला बन्स, तर म्हटलं घेऊया आणि बनवूया. तर हे बघा आता मी जे बन्स आहेत ना ते मधून पूर्ण कट करून घेणार आहे. तर आता हे जे पनीर आहे ना हे पनीर आता मी बन्सला लावून घेते. तर आपण बटरची जी क्वांटिटी आहे ती वाढवू शकतो, कारण बटर म्हणजे चांगलंच असतं हेल्थला आपल्या, एवढं काही नाही आहे.
तर बटर मी ऑलमोस्ट खूप यूज करते आणि जर तुम्ही बटर वापरत नसाल म्हणजे नसेल तर तुम्ही तूप देखील घालू शकता. तुपाने देखील टेस्ट खूप छान येते. तर इथे आता मी पूर्ण पनीर जो आहे ना तो बन्सवरती स्प्रेड करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला फक्त एकच गोष्ट ॲड करायची, ती म्हणजे आपला चीज. तर इथे आहे ना मी मोझेरेला चीज घेतलेलं आहे, जे व्यवस्थित असं मेल्ट होतं आणि असं स्टिकी असं होतं. म्हणून मी जनरली मोझेरेला चीज जनरली घेत नाही, मी चीजचा क्यूब आणते अमूलचा. पण या बन्ससाठी आहे ना मोझेरेला चीज खरंच छान लागतं. तर हा चीज मी आता स्प्रेड करून घेते आणि आपल्याला आता फक्त ह्याला गरम करून घ्यायचं आहे. पनीरला आपल्याला म्हणजे शिजवायची गरज पडत नाही, लोक कच्चा पनीर देखील खातात. तर हा आहे ना ह्या बनसोबत जितका शिजेल तितकाच तो हाय इन प्रोटीन असतो. तर कधीतरी ह्या अशा सिंपल रेसिपीज मी घरी ट्राय करते आणि अधेमध्ये बनवत असते. तर हे बघा, आता ह्याला फक्त मी तव्यावरती आहे ना बटर टाकून छान असं गरम करून घेणार आहे. म्हणजे जर आपण असं बाहेर जाणार असू आणि घरी आल्यानंतर आपल्याला काही जेवण बनवायचं नसेल आणि मुलांना ह्या सगळ्या गोष्टी आवडतात, आपल्याला त्यांच्या मागे लागायला लागत नाही की तुम्ही खाऊन घ्या म्हणून, ते खातात ह्या सगळ्या गोष्टी. तर हे बघा बटर टाकलेलं आहे आणि मी तुम्हाला इथे बटर बॉक्स दाखवते. तर हा जो बटर बॉक्स आहे ना हा मी पुण्यातून घेतला होता आणि खूप छान क्वालिटी आहे याची, स्टील मटेरियल आहे आणि खाली याच्या आहेत ना रबरचे स्टँड आहेत, त्याच्यामुळे हा व्यवस्थित असा स्टिक होतो. खूप सुंदर आहे आणि मी खूप वर्ष झाले तो वापरते आहे. तर आता आपण जे बन्स आहेत ना ते बटरमध्ये जोपर्यंत आपलं चीज मेल्ट होत नाही ना तोपर्यंत गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं कमी गॅसवरतीच ठेवलं ना तर छान मेल्ट होतं ते. तर ही अशी सिंपल रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि IKEAची शॉपिंग मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.